राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. ओटीचा भाग खूपच फुगत चाललाय. असं वाटतं परत पूर्णपणे प्रेग्नेन्सी राहिलेली आहे. इतकं तिसरा चौथा महिना चालू आहे असं वाटायला लागलंय आणि इतकं पोट फुगलंय, पुढे आलंय. त्याच्यामध्ये चरबी इतकी जमा झाली आणि ती चरबी अजिबात जायचं नाव नाही घेते. दगडावाणी जमलेली चरबी जी तुमच्या ओटीमध्ये आहे ती तुम्हाला कमी करायची. तर त्याच्यासाठी मी एकदम सोपे सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे, जे तुम्हाला करायचे आपल्या घरातली घरात हे व्यायाम करून तुम्हाला ओटीचा भाग पूर्णपणे सपाट करायचा आहे, कमी करायचा आहे. तो झाल्यानंतर आपोआप तुमचं जे वरचं पोट आहे ना ते सुद्धा कमी होणार. त्याचबरोबर मांड्या आहेत ना त्यांची सुद्धा चरबी कमी होणार. एक ओटीचा भाग ज्यावेळेस तुम्ही कमी करायला जाल ना त्यावेळेस अप्पर पोट आणि मांड्या पूर्णपणे कमी होणारे आजचे व्यायाम आहे मित्रांनो. व्यायाम लय सोपे आहे, जे तुम्हाला तुमच्या घरात करायचंय. अजिबात वेळ नाही घालवायचा. लगेच जाऊया पहिल्या व्यायामाकडे. व्यायाम आपल्याला खाली बसल्या बसल्याच करायचे. हे बघा, आता ह्या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही पायांना जोडून ठेवायचे आणि जोडून ठेवून तुम्हाला हातांना ह्या पद्धतीनं घ्यायचंय आणि पूर्णपणे तुम्हाला खाली यायचंय, परत वरती यायचंय, परत खाली जायचंय. ओटीच्या भागावरती दाब येणार. इनर मांडीची मांडीला मांडी चालताना लागते ती कमी होणार. त्याचबरोबर मांड्यांची चरबी ती कमी होणार आणि त्यांना सेप येणार. त्याचबरोबर हिप्सला सुद्धा त्याचा टोन चांगल्या पद्धतीने येणार. असा व्यायाम आहे. व्यायाम एकदम सोपा आहे. तुम्हाला करायचा 50 वेळा. 25-25चा सेट घ्यायचा. हे बघा, पाय जोडायचे आणि पूर्णपणे तुम्हाला खाली जायचंय, परत यायचंय. व्यायाम खूप सोपा आहे मित्रांनो. 50 वेळा करायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. जितकं तुम्हाला खाली जाता येईल ना तितकं तुमच्या मानेला तुम्हाला खाली दाबायचं आहे. म्हणजे इथं ताण आला पाहिजे, इथं स्ट्रेच आला पाहिजे. त्याचबरोबर मांड्या सुद्धा तुमच्या कमी होणार. इनर मांड्या चालताना लागताय तर त्या सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे. व्यायाम सोपा आहे. 50 वेळा करायचा. 25-25चा सेट घ्यायचा आहे. दुसऱ्या पायामध्ये हा पाय तुम्हाला सरळ ठेवायचा आहे आणि हा पाय तुम्हाला पोटाजवळ घ्यायचा आहे. दोन्ही हातांवरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्ही पुढे जाल ना त्यावेळेस तुम्हाला फक्त हे बघा, आता काय झालं, इथे ताण आलाय, इथे ताण आलाय. मांड्यांना जे ओटीच्या भागावरती ताण येतोय, दोन्ही हातांना एकदम स्ट्रेट मागे ठेवा. बघा, ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुमच्या मांडीला आणि ओटीला मोठ्या प्रमाणात ताण येतोय. परत खाली यायचंय, परत. हे बघा, ह्या पद्धतीनं सोपा आहे. बसल्या बसल्या करायचंय. 50 वेळा. 25-25चा सेट घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता आपण उजवा पाय जवळ घेऊया, डावा पाय पुढे नेऊया आणि सेम व्यायाम आपल्याला सेम पद्धतीने करायचा. 25-25 वेळा करायचा. 25-50चा सेट घ्यायचा आहे. खूप लवकर कमी करणारे हे व्यायाम आहेत मित्रांनो. हे बघा, या पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
8 9 10. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ओठीचा भाग सगळ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात जड होतो, हेवी होतो. तो कमी करण्यासाठी खूप फायदेशीर व्यायाम आहे मित्रांनो. नक्की करून बघत चला. आता परत पुढचा व्यायाम देते. आता पुढच्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीने बसलात ना, हे बघा, ह्या पद्धतीने बसल्यानंतर मांडीला पूर्ण डाऊन करायचंय आणि गुडघ्याला तुम्हाला डोकं लावायचंय. हे बघा, ह्या पद्धतीने पूर्णपणे पोट दाबलं जाते, मांडीवरती ताण येतोय. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघ्याला डोकं लावायचा प्रयत्न करायचा आहे, कारण जितकं तुम्ही खाली वाकाल ना, इथं ताण येतोय, याच्यावरती ताण येतोय, इनर मांडी कमी होते. फायदेशीर व्यायाम आहे मित्रांनो. 50 वेळा करायचा, 25-25चा सेट घ्या. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता डावा पाय सरळ घेऊया आणि उजवा पाय जवळ घेऊया. सेम व्यायाम करायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्यायाम नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो. खूप फायदेशीर आहे. हा जो ओटीचा भाग आहे ना, तो तुमचा पुढे आलाय ना, तो कमी करायला फायदेशीर आहे. तिथे दगडावानी चरबी जमा झालेली आहे, ती कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. आणि मांडीला मांडी चालताना लागते, मांड्या जाड झाल्या, हिप्सला टोन नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयोगी व्यायाम आहे. नक्की करून बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.